आता फायब्रॉइडसाठी फायब्रॉइड्स कन्फर्म करण्यासाठी जे तपासण्या लागतात ते म्हणजे कुठले? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा पेशंट कंप्लेन करते की त्याला पाळीचा त्रास होतो किंवा ओटी पोटात दुखते, तर पेशंटचं पर वजायनल एक्झामिनेशन म्हणजे योनी मार्गे त्याचं पेशंट तपासलं जातं. आणि दुसरं म्हणजे सोनोग्राफी. जे फायब्रॉइड्स असतात ते जास्त करून सोनोग्राफीवर डायग्नोज होऊ शकतात. सोनोग्राफीपेक्षा जास्त टेस्ट शक्यतो पेशंट्सना लागत नाही. फक्त काही स्पेसिफिक कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये पेशंटला MRI करावं लागतं. आता आपण बघूया की फायब्रॉइडचं ट्रीटमेंट काय आहे. फायब्रॉइडचं उपचार जे असणार आहे ते 4 गोष्टींवर निर्भर राहतं. पहिलं, पेशंटची एज काय आहे, पेशंटला त्रास किती आहे, फायब्रॉइडची साईज काय आहे आणि फायब्रॉइड हे कुठं स्थित आहे. आता जे आतल्या बाजूला फायब्रॉइड असतात आणि बाहेरच्या बाजूला, जे आतल्या बाजूला फायब्रॉइड असतात त्याला आपण म्हणतो सबम्युकोझल फायब्रॉइड. हे फायब्रॉइड छोटे जरी असले तरी खूप त्रास देतात आणि शक्यतो या फायब्रॉइड्सना सर्जरी लागते. आणि फायब्रॉइड जे बाहेरच्या बाजूला असतात ज्याला आपण सबसिरोजल फायब्रॉइड म्हणतो, ते फायब्रॉइड शक्यतो खूप मोठे झाले तेव्हा ते त्रास द्यायला लागतात. म्हणजे 7 ते 8 सेंटीमीटर ते फायब्रॉइड वाढतात आणि मग त्याचा त्रास पेशंटला सुरू होतो. किंवा पेशंट रुटीन सोनोग्राफीसाठी जाते, म्हणजे दुसऱ्या कारणासाठी सोनोग्राफी केली जाते आणि त्याच्यामध्ये पिशवीच्या बाहेरच्या थरापासून एक मोठं फायब्रॉइड आहे असं लक्षात येते. तर जे मधले फायब्रॉइड आहेत त्याला आपण इंट्राम्युरल फायब्रॉइड म्हणतो. आता त्याच्यामध्ये शक्यतो 3 किंवा 4 सेंटीमीटर या साईजचे फायब्रॉइड असतील तर पेशंटला जास्त त्रास होत नाही. या साईजच्या पलीकडे पेशंटला त्रास होतो. मग खूप वेळा पेशंट आमच्याकडे रिपोर्ट घेऊन येतात की 2-3 सेंटीमीटरचे फायब्रॉइड्स आहेत आणि त्यांना अंगावर ब्लिडिंग जास्त जाते. तर आता अशा पेशंटमध्ये आधी आम्ही मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे पाळीमध्ये अंगावर कमी जायच्या ज्या गोळ्या असतात ते देतो. त्यांनी पेशंटला फायदा नाही झाला तर हार्मोनची ट्रीटमेंट देतो आणि त्यांनीही पेशंटला फायदा नाही झाला तर आम्ही पेशंटला सर्जरी ॲडवाईज करतो. जे मोठे फायब्रॉइड्स मधल्या भागात जे 5 ते 6 सेंटीमीटर या साईजचे फायब्रॉइड असतात शक्यतो त्यांना सर्जरी लागते. आता सर्जरी ही 2 प्रकारची असते, फक्त ती गाठ काढणं किंवा पिशवी काढणं. आता हे कशावर निर्भर असते, ते पेशंटच्या एजवरती निर्भर असते आणि पेशंटची फॅमिली लाईफ कंप्लीट आहे का नाही याच्यावरती निर्भर असते. पेशंटची एज शक्यतो 40च्या खाली असेल तर मायोमेक्टॉमी केली जाते, म्हणजे फक्त ती गाठ काढली जाते. आणि 40च्या नंतर पेशंटची 40च्या वरती पेशंटची एज असेल आणि त्यांची फॅमिली लाईफ कंप्लीट असेल तर आम्ही हिस्टेरेक्टॉमी म्हणजे पिशवी काढायचा ऑप्शन हा पेशंटला देतो. थँक्यू.